तर ह्या गप्पा आहेत राजघराण्याच्या राजकारणाविषयीच्या. म्हणजे हे राजघराणं राजकारणात कधी आलं आणि नेमका ह्या राजघराण्याचा प्रवास कसा कसा झाला. देशातल्या अनेक घराण्यांनी इंग्रजांशी तह केली, तडजोड केली आणि त्यांच्या घराण्यांना सर्व साधन संपत्ती सुविधा मिळाल्या. सातारच्या राजघराण्याने ती तडजोड केली नाही. म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी एक गोष्ट अशी केली की महिलांना नुसतं शिक्षण नाही तर महिलांना लष्करी शिक्षण देण्याची सोय साताऱ्यात उपलब्ध करून दिली. की 98-100 वर्षाच्या काळामध्ये सातारा हे राज्य नव्हतं, सातारा हे संस्थान नव्हतं, हे खालचं होतं. पण जनतेच्या मनात महाराष्ट्रातल्या सातारचं राज्य अबाधित होतं. सातारच्या राजाला, सातारच्या गादीला त्याही वेळेला लोक मानत होते आणि आजही मानतात. बरोबर. किंवा यशवंतराव चव्हाणांच्या ज्यावेळेस आठवणी निघतात त्यावेळेस असं बोललं जातं की यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा अदालत वाड्यात यायचे, सुमित्राराजेंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांनी कधी फॉर्म भरला नाही म्हणून. आणि आम्ही तिथून येताना कोणीतरी सुचवलं की इथं शनी शिंगणापूर आहे वाटेत नगरच्या तिथं, तर तिथे आपण जाऊन येऊया. आता आमचा त्या आत बघण्यात वगैरे बराच वेळ गेला. तोपर्यंत गावामध्ये बातमी गेली की सातारच्या राजमाता कल्पनाजी भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले इथं आलेले. आम्ही बाहेर येतो तर विनोद अशा फटाकड्याच्या माळा लागलेल्या होत्या. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्टचं चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरसपानी पॉडकास्टला आपण उत्तम प्रतिसाद देत आहात, त्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालेलं आहे आणि आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद आपण द्यावा. आज आपण जरा वेगळ्या विषयावर भेटणार आहोत. आत्तापर्यंत आपण सामाजिक, व्यावसायिक आणि वेगवेगळ्या अशा विषयावर आपण भेटलेलो आहोत. आज आपण पहिल्यांदाच राजकारणावर गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पा काही साध्यासुध्या नाही आहेत, तर ह्या गप्पा आहेत राजघराण्याच्या राजकारणाविषयीच्या. म्हणजे हे राजघराणं राजकारणात कधी आलं आणि नेमका ह्या राजघराण्याचा प्रवास कसा कसा झाला. कारण इतिहास हा विसरला जातो आहे, इतिहास हा कागदावरचा नाही आणि इतिहास जगलेली माणसं जर तो इतिहास सांगायला लागली तर तो अधिक प्रभावीपणे आपल्यासमोर येऊ शकतो. आणि त्यासाठी आपण आज खास एक व्यक्तिमत्व आरसपानी पॉडकास्टमध्ये गप्पा मारण्यासाठी बोलवलं आहे आणि ते आहेत कॉम्रेड किरण माने. हे सातारा शहरातील ज्येष्ठ नेते आहेत आणि जवळपास 60-65 वर्षाचं सातारा शहरातलं, सातारा जिल्ह्याचं राजकारण त्यांनी बघितलेलं आहे. राजघराण्याचं राजकारणसुद्धा त्यांनी अतिशय जवळून बघितलेलं आहे. काही काळ राजघराण्याचं राजकारणसुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे विचारधारा वेगळी असली तरी किरण माने यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं राजकारण घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यापूर्वी काही काळ अभयसिंहराजे भोसले आणि त्याच्याही आधी उदयनराजेंचे वडील आणि अभयसिंहराजेंचे बंधू हे प्रतापसिंहराजे यांचंही राजकारण त्यांनी बघितलेलं आहे किंवा त्या घडवण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. पण काळ जसा पुढं सरकतो तसं गोष्टी विस्मरणात जातात आणि अनेकांना माहीत नसलेल्या गोष्टी ह्या विस्मृतीत जाऊ शकतात. त्यामुळे किरण मानेंकडून आज आपण हा सगळा इतिहास जाणून घेणार आहोत. मुळात आपण ह्या विषयाचे 2 भाग करणार आहोत. पहिला भाग हे राजघराणं राजकारणात येण्यापूर्वीची परिस्थिती आणि दुसरा भाग की राजघराणं राजकारणात आलं कसं. अशा 2 विषयांवर आपण किरण माने सरांशी गप्पा मारणार आहोत. माने सर, आपलं स्वागत करतो पहिल्यांदा मी की आपण आपला खास वेळ आमच्यासाठी काढला. आणि दुसरी गोष्ट अशी की आता 60 वर्षाचं राजकारण माहीत असलेला माणूस माझ्या माहितीप्रमाणे सातारा शहरात नाही. म्हणजे मी स्वतः 25 वर्ष पत्रकारिता करतो आहे, वार्ताहर ते संपादक माझी वाटचाल झाली. त्यामुळे मी जी काही लोक बघतो आहे त्यामुळे इतका प्रदीर्घ अनुभव किंवा त्या राजकारणाचा एक भाग असलेला माणूस हा तुमच्याशिवाय मला दुसरा दिसत नाही. किरण माने सरांचं वयसुद्धा आता 74 आहे आणि लवकरच त्यांची 75वीसुद्धा होणार आहे आणि त्यांचा अभ्याससुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे अनेक वेळा आम्हीसुद्धा राजकारणातले काही दाखले घ्यायचे असेल, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर माने सरांकडे जातो. तर माने सर, मी पहिल्यांदा आपल्याला एक पार्श्वभूमी विचारतो की इंग्रजांशी जी काही राजघराण्याची लढाई झाली, देशातल्या अनेक घराण्यांनी इंग्रजांशी तह केली, तडजोड केली आणि त्यांच्या घराण्यांना सर्व साधन संपत्ती सुविधा मिळाल्या. सातारच्या राजघराण्याने ती तडजोड केली नाही. थोरले प्रतापसिंहराजे जे आपले होते की त्यांनी त्यांच्याशी लढा दिला. मग इंग्रजांनी त्यांना पदच्युत केलं
आणि हा जो काही कालखंड आहे इंग्रजांशी संघर्षाचा की थोरल्या प्रतापसिंहांना प्रचंड संघर्ष करायला लागला आणि त्यानंतर राजघराणं एक पाटलावरून बाजूला गेल्यासारखं झालं. तर नेमकं काय झालं त्या काळामध्ये? पहिल्यांदा विनोद कुलकर्णी तुमच्या ब्रॉडकास्टिंगमध्ये येताना मला अत्यंत अनुभव होत आहे. तुम्ही मला आग्रहानं प्रेमानं बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपण जो विषय आता हातात घेणार आहोत हा विषय खूप खूप अभ्यासाचा आहे. पण जसं मला आठवतं आहे, जसं स्मरतं आहे असं मी आपणाला सांगत जाईन. एक भाग असा आहे की इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे जरी 1818 साली पेशवाई गेली आणि इंग्रजांचा युनियन जॅक शनिवार ऑर्डर फडकला तरी खऱ्या अर्थानं म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य ज्याला हिंदवी स्वराज्य वगैरे आपण म्हणतो हे 1839 सालीच गेलं. बरं. त्याचं कारण असं आहे की थोरले प्रतापसिंह महाराज इथं ज्या वेळेला राज्यावर होते किंवा गादीवर होते म्हणा, सातारच्या आणि कोल्हापूरच्या राजाला गादीवर होते असं म्हणतात. बरोबर आहे. त्यावेळेला त्यांनी अतिशय समाजभिमुख कार्यक्रम इथं राबवला. शिक्षणाला त्यांनी तेवढंच महत्त्व दिलं, महिलाच्या शिक्षणाला तेवढंच त्यांनी महत्त्व दिलं. इथल्या विकासासाठी, इथल्या पाण्याच्या योजनांसाठी, इथल्या रस्त्यांसाठी, महाबळेश्वरच्या रस्त्यासाठी त्यांनी अत्यंत लोकोपयोगी कामं इथं राबवायला सुरुवात केली आणि ते सगळ्यात जास्त लोकप्रिय राजे म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये प्रसिद्ध होऊ लागले. आता हेच सगळं होत असताना त्यांच्या काही गोष्टी ज्या होत्या ह्या काही तथाकथित त्यावेळेच्या हिंदुत्ववादी म्हणा किंवा ज्यांना ह्या राज्यपद्धतीमध्ये एक प्रकारचं आपलंच वर्चस्व हवं असं ज्यांना वाटत होतं असा जो एक गट होता त्यांना ते खूपच होतं. म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी एक गोष्ट अशी केली की महिलांना नुसतं शिक्षण नाही तर महिलांना लष्करी शिक्षण देण्याची सोय साताऱ्यात उपलब्ध करून दिली आणि आपली स्वतःची मुलगी गोजराबाई हिला देखील त्या याच्यामध्ये हे केलं. अनेक सरदारांच्या मुली त्यात घेतल्या, अनेक मातब्बरांच्या आणि सामान्य माणसांच्या मुली त्यात घेऊन लष्करी शिक्षणाची इथं सोय केली. त्याचबरोबर संस्कृत शिक्षणाची सोय देखील प्रतापसिंहांनी महिलांसाठी मुलींसाठी इथं उपलब्ध करून दिली. सावित्रीबाई फुलेंनी 1850 साली महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, याच्याबद्दल काही दुमत नाही. ते खूप व्यापक काम होतं. ते नंतर परत देशपातळीवर पसरलं गेलं. पण महिला शिकल्या पाहिजेत, शिक्षित झाल्या पाहिजेत एवढंच नव्हे तर महिलांना लष्करी शिक्षणही मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन प्रतापसिंह महाराजांनी कामाला सुरुवात केलेली होती. आणि इथं मग ब्राह्मण्यवादी जी मंडळी होती त्यांना महिलांनी शिकणं हे मान्य नव्हतं आणि महिलांनी लष्करी शिक्षण घेणं तर त्याहून मान्य नव्हतं. मग ते प्रतापसिंहांच्या विरोधामध्ये एक प्रकारची कागाळ्या करायला त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना मग व्हायसराय असो, तुमचा गव्हर्नर असो किंवा सातारचा पॉलिटिकल एजंट असो ह्या सगळ्यांची कानभरणी सुरू केली. या सगळ्यामध्ये सातारचा नातू हा आघाडीवर होता. याला नातूचं कारस्थान असंही म्हटलं जातं आणि त्याला अनेक म्हणजे भोरच्या संस्थानिकांनी पाठिंबा दिला, अनेक जणांनी त्याला पुष्टी दिली आणि इंग्रजांनाही असं प्रकारचं राजा त्यांना नको होतं. मग ह्या सगळ्या करून त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप असे लादले गेले. एक गोष्ट विनोद की हे सगळं सांगताना मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की पहिलं वेदोक्त प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलं. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला गेला का तर तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला राज्याभिषेक करता येत नाही अशी त्यावेळची ब्राह्मण लोकांची भूमिका होती. बरोबर. हे पहिलं महाराष्ट्रातलं वेदोक्त प्रकरण आहे. त्यानंतर आपण सरळ येतो शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणावर, पंचंगेच्या काठी घडलेलं नाही. त्याच्यामध्ये सातारमध्ये एक वेदोक्त प्रकरण घडलं ते प्रतापसिंह महाराजांचं घडलं. प्रतापसिंह महाराजांचा ज्या वेळेला महिला शिक्षणाला अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला ज्या वेळेला विरोध होऊ लागला त्यावेळेला प्रतापसिंह महाराजांनी कणखर भूमिका घेतली, मी शिक्षण थांबवणार नाही. इंग्रजांनी बऱ्याच गोष्टी केल्यानंतर रात्रीच्या अंधारात कंदिलात त्यांनी शिकवायला सुरुवात केली. पण शिक्षण चालू राहिलं पाहिजे, महिला शिक्षित झाल्या पाहिजेत, महिलांना लष्करी शिक्षण देखील मिळालं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी त्यांचा हे मागं घेतला नाही. ते जोमानं कामाला लागले आणि हा माणूस ऐकत नाही, याला ह्या गादीवरूनच काढला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं त्यांनी कटकारस्थान केलं आणि कटकारस्थानानं खोटे आरोप ठेवून प्रतापसिंहांना पदच्युत करण्याचा निर्णय झाला. प्रतापसिंह पदच्युत व्हायला त्यांनी साफ नकार दिला. मग
इंग्रजांनी त्यांची फौज आणली आणि फौज आणल्यानंतर त्या फौजीशी लढायचं. बाळासाहेब मला वाटतं भोसले त्यावेळेला प्रतापसिंह महाराजांचे सरसेनापती होते. फौजही बऱ्यापैकी होती प्रतापसिंह महाराजांच्याकडे, पण इंग्रजांच्या पुढे टिकावं लागले नव्हते. त्यांच्याकडे अत्याधुनिक साधनं होती, तोफा होत्या, अत्याधुनिक त्यावेळच्या अत्याधुनिक बंदुका होत्या. त्या मनानं आपल्या प्रतापसिंह महाराजांच्याकडे फार जुजबी युद्ध साहित्य होतं. अतिशय धूर्त, धोरणे आणि मुत्सदी राजा होता, त्याचं पाहिजे एवढं कौतुक महाराष्ट्रात आणि देशात झालं नाही. सातारकरही त्यांना विसरलेले आहेत. हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी अतिशय चांगला एक त्या वेळेला त्या समयाला अनुसरून एक निर्णय घेतला की इंग्रजांशी युद्ध करायचं, लढायचं, पण ते बंदुकीनं गोळीनं नाही. त्याने सगळ्या सैन्याला शस्त्र खाली ठेवायला सांगितले. आणि आत्ता रायगड पुढचं जे मैदान आहे, ज्याला आता आपण महात्मा गांधी मैदान म्हणतो, या मैदानावर सगळं सैन्य गोळा केलं आणि या सैन्याने सगळी शस्त्रं आपली खाली ठेवली आणि सत्याग्रह केला. म्हणजे विनोद, मला इथं पुन्हा वरून सांगायचं आहे की महात्मा गांधी सत्याग्रही होते. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला सत्याग्रह केला. भारतामध्ये सत्याग्रहाचे प्रयोग त्यांनी राबवले आणि सत्याग्रहाच्या प्रयोगातूनच त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण महात्मा गांधींना सत्याग्रही म्हणून ओळखतो, पण जगातला पहिला सत्याग्रही माझा हा राजा आहे. प्रतापसिंह महाराजांनी पहिल्या या सातारच्या भूमीवर सत्याग्रह केलेला आहे. शस्त्र खाली ठेवून माझी न्यायाची बाजू आहे. आणि असं समजलं जातं की ब्रिटिश काही असले, म्हणजे साम्राज्यवादी असले, हुकुमशाह असले, तरी न्यायप्रिय आहेत, तुम्ही मला न्याय द्याल. पण हे सगळं ठरलेलंच होतं, त्यांना न्याय दिला नाही. त्यांना इथं पकडलं आणि अक्षरशः बेड्या घालून त्यांना नेलं. लिममध्ये काही दिवस त्यांनी मुक्काम केला. गोठ्यात बांधलं होतं त्यांना. किती हालापेष्ट केली. उद्देश एकच, जसं संभाजी महाराजांना हालाल करून मारलं बरं का, की जेणेकरून संभाजी महाराज शरण जावा औरंगजेबाला, त्यासाठी त्याचे सगळे शरीराचे हाल करणं चालू होतं. नाहीतर एका फटक्यात संभाजीला मारणं शक्य होतं ना. पण हालाल करून मारायचं. एक तर संभाजी शरण गेला पाहिजे, किंवा या सगळ्या याच्यामुळं मराठ्यांच्यावर दहशत बसली पाहिजे. ही औरंगजेबाच्या शिक्षा किती कठोर असतात, हा एक त्यातला हे होता. तसं या प्रतापसिंहांचे हालाल करायचे आणि हालाल करून त्यांना ठेवायचं की जेणेकरून ते आपल्याला शरण गेले पाहिजेत. पण तेच रक्त होतं, जे शिवाजीचं रक्त होतं, जे संभाजी महाराजांचं रक्त होतं, तेच प्रतापसिंहाचं रक्त होतं. ते शरण गेले नाही. मग त्यांना पुढं लिंबवरनं काशीला नेलं. गंमत बघा, काशीला नेल्यानंतर काशीलाही ते शरण गेले नाहीत. 1847 साली त्यांना काशीला नेलं. 1847 साली ते वारले. 39 साली त्यांना काशीला नेलं आणि 47 साली ते 1847 ते वारले. तोपर्यंत इकडं असं हे झालं की इकडं त्यांचे धाकटे बंधू आप्पासाहेबांना ही माणसं एक ब्रिटिश काय आणि इथले हिंदुत्ववादी काय, हे एकाच विचारसरणीचे. त्यांच्यामध्ये फारसा कट कारस्थानं हे त्यांचा मूळ पाया. त्यांनी बरोबर त्या आप्पासाहेबाला फेतवलं आणि आप्पासाहेबाला प्रतापसिंह महाराजांच्या गादीवर त्याच्या जागी बसवलं. आप्पासाहेब महाराज 1849 साली वारले. ते वारल्यानंतर ते निपुत्रिक होते, त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी दत्तक घेतलेला होता. हे दत्तक विधान देखील ब्रिटिशांनी राज्यच खालचं करायचं होतं. 1849 साली हा दत्तक नामंजूर केला आणि सातारचं राज्य खालचं केलं. लक्षात घेतलं घटना कशा कशा घडत गेल्या. आता हे सगळं घडल्यामुळं 1849 सालापासून 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे जवळजवळ मधला एक 100 वर्षाचा काळ असा आहे की 98-100 वर्षाच्या काळामध्ये सातारा हे राज्य नव्हतं, सातारा हे संस्थान नव्हतं, हे खालचं होतं. पण जनतेच्या मनात महाराष्ट्रातल्या सातारचं राज्य अबाधित होतं. सातारच्या राजाला आणि सातारच्या गादीला त्याही वेळेला लोक मानत होते आणि आजही मानतात. बरोबर. हे इतकं ते शिवाजी महाराजांचे पुण्य आहे. त्या घराण्यातल्या पराक्रमी जे पुरुष संभाजी महाराज असतील, थोरले प्रतापसिंह महाराज असतील, कोल्हापूरचे रायश्री शाहू असतील, यांच्यामुळं या घराण्याला मिळालेली ही प्रतिष्ठा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे झाल्यानंतर मग इथं हे सगळं राजघराण्याचं हे सगळं राजकारणापासून सगळे बाजूला गेलेले होते. आणि यांना मग काय जुजबी पेन्शन वगैरे चालू ठेवून इंग्रजांनी यांना कसं बसं जगवलेलं होतं. जनता याच्यावर आपट प्रेम करत होती. पण
आता इथं थोडा पुढचा मुद्दा घेतो आणि परत मागं आपण सरकू. हेच काँग्रेसवाल्यांनी ओळखलेलं होतं. 47 साली काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, म्हणजे तुमचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या धूर्त माणसाने ओळखलं की हे राजघराण्याला मान आहे, ह्या राजघराण्याला दुखवायचं नाही, ह्या राजघराण्याशी संबंध स्नेहाचे ठेवायचे, पण राजघराण्याला राजकारणात येऊ द्यायचं नाही. आणि ह्या पॉलिसीमुळं हे घर तसं बाजूला पडलेलं होतं. आता दरम्यानच्या काळात काय झालं, मग आता हा सगळा मोठा इतिहास आहे. 1857चं आपला सर्वांना माहीत आहे. 1857चा ब्रिटिशांच्या विरुद्ध एक मोठा लढा झाला. त्याच्यामध्ये अनेक राजे, नवाब हे सगळे बहादूरशाह जफरच्या नेतृत्वाखाली एकत्र झालेले होते आणि इंग्रजांना हे करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशभर मोहीम राबवलेली होती. या सगळ्या याच्यामध्ये झाशीची राणी, जिचं माहेर साताराच होतं, बरोबर, दहावडशी, ती झाशीची राणी 23 वर्षाची ती मुलगी, ती मोठ्या हिमतीनं बाहेर पडली. तुम्ही कधी जर का झाशीला गेला तर तिथं सुभद्रा चव्हाण कवयित्रीची एक कवितेच्या ओळी आहेत, त्या वाचल्या की तिथं नतमस्तक व्हावं लागतं, डोळ्यातनं पाणी येतं. त्या ओळी अशा आहेत, सन 1857 में चमक उठी ओ तलवार पुराणी थी, खूप लढी मर्दानी ओ झाशीवाली राणी थी. बरोबर. त्या बिचारी इतिहासात आजरा म्हणून गेली, पण ब्रिटिशांना ती शरण गेली नाही, कारण तेही सातारी रक्त होतं. बरोबर. तेही शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेलं रक्त होतं. असा तो सगळा इतिहास आहे, लक्षात घ्या. मग हे घराणं बाजूला गेल्यानंतर कशा हे झालं, 1857चं जे हे झालं, याच्यानंतर देशामध्ये खूप क्रांतिकारक होत होते. आपला सर्वांना माहीत आहे, पुणे जिल्ह्यातला आपला उमाजी नाईक, लहुजी वस्ताद असतील, तिकडे बिरसा मुंडा असेल, तो तंट्या मामा असेल, अशा सगळ्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळोकीपळू करून सोडलेलं होतं. त्यानंतर येणारी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांची पिढी असेल, तर ही जी पिढी त्या 1857 नंतर क्रांतिकारक म्हणून व्हायला लागली. या सगळ्यांचा धसका घेऊन ब्रिटिशांनी 1857चं युद्ध शमल्यानंतर एक काम केलं की कंपनी सरकारचं राज्य बरखास्त केलं आणि कंपनी सरकारचं राज्य बरखास्त करून ब्रिटिशांची राजवट सुरू झाली. 1857पर्यंत ब्रिटिशांचं राज्य देशावर नव्हतं. ती जी कंपनी आली होती व्यापारासाठी, ईस्ट इंडिया कंपनी, ही ईस्ट इंडिया कंपनी आपलं राज्य करत होती. मग 1857 साली अधिकृतपणे ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली आपण आलो आणि लोक म्हणायला लागले आता कायद्याचं राज्य आलं, आता कायद्याचं राज्य आलं. अजूनही लोक म्हणतात की कायद्याचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य होतं, कारण हे बेकायदेशीर लोक सत्तेत बसलेत ना, त्यामुळे असेल. आता हल्लीच्या याच्यावर मला काय बोलायचं नाही, पण बोलता बोलायचं. अशा प्रकारे आता तो काळ होता, पण प्रतापसिंह राजेनंतर थेट सुमित्राराजेंचंच नाव येतं. बरोबर. म्हणजे आईसाहेब म्हणून किंवा एक राजमातांचा दर्जा सुमित्राराजेंना होता. तर सुमित्राराजेंचा प्रवास कसा होता आणि मग त्यांना राजकारणात येण्याचा मोह झाला नाही का? किंवा यशवंतराव चव्हाणांच्या ज्यावेळेस आठवणी निघतात त्यावेळेस असं बोललं जातं की यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा अदालत वाड्यात यायचे, सुमित्राराजेंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांनी कधी फॉर्म भरला नाही म्हणून. तर ह्या घटना ज्या घडामोडी आहेत ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, त्याच्या आधी विनोद मी या प्रश्नाचं उत्तर देतो. त्या हे सांगितलं पाहिजे की हे सगळं सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्याची जर का राजकीय परिस्थिती बघाल तर सातारा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती अशी होती, एका बाजूला ब्राह्मण नेते होते, मग डॉक्टर आठले असतील, 1920 सालानंतरचा पुढचा इतिहास सांगते मी. डॉक्टर आठले असतील, करंदीकर असतील, तुमचे सोमन असतील, भाऊसाहेब, तुमचे साठे असतील, बरं का, शंकरराव साठे, हे असे ब्राह्मणी नेतृत्व एका बाजूला होतं. तर दुसऱ्या बाजूला भाऊराव पाटील, नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, बरं का, असं मराठा नेतृत्व होतं. बरोबर. ह्या दोन्ही नेतृत्व जरी असली तरी सामान्यपणे असं वाटतं की 1920 सालापासून ह्याच लोकांची सातारा शहरावर, जिल्ह्यावर पकड असेल, पण ते खरं नाही. बरं. 1920 सालापासून 1940 सालापर्यंत या जिल्ह्यामध्ये संपूर्ण तुमच्या लोकल बोर्ड असू, तुमचं शिक्षकांचं ते बोर्ड असतं ते स्कूल बोर्ड बरं का, किंवा सातारा शहराची नगरपालिका असो, सातारा जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका असो, या सगळ्यावर वर्चस्व होतं धनजीशा कुपर. बरं का, हे अनेकांना इतिहास माहिती नाही. धनजीशा कुपर हा फार श्रीमंत होता याच्यातला भाग नाही आहे. धनजीशा कुपरचे वडील
सरकारी याच्यामध्ये सुतारकाम करायला म्हणून साताऱ्यात आले एका गोडाऊनमध्ये. आणि धनंजयशाह कुपरचं इथंच शिक्षण झालं ह्या सरकारी शाळेमध्ये, ज्याला आत्ता आपण प्रतापसिंह हायस्कूल म्हणतो. त्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये धनंजयशाह शिकलेले आहेत. त्या शिक्षणानंतर ते नोकरी करत होते. नोकरी करता करता त्यांना काय क्लिक झालं आणि ते स्वतःच्या उद्योग व्यवसायात शिरले आणि त्यामध्ये त्यांना अफाट पैसा मिळाला. म्हणजे सुरुवातीला गरीब परिस्थितीत होते, त्याने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि ह्या धनंजयशाह कुपरच्या हातात पैसा आल्यानंतर स्वाभाविक आत्ताच्या लोकांना वाटतं की पैसा आला की राजकारणात यावं, नगरसेवक व्हावं. नगरसेवक कुठल्याही मार्गाने पैसे आले की प्रतिष्ठा लागते. आणि ती त्यांना असं वाटतं नगरसेवक पदात आहे म्हणून. करेक्ट आहे का नाही तो भाग असं वाटतं. तसं त्यांना पण त्यांची मनीषा वेगळी, त्यांचं म्हणजे महत्वाकांक्षा फार वेगळी होती. त्यांची महत्वाकांक्षा अशी होती की संपूर्ण जिल्हाच ताब्यात घ्यायचा. बरं का. आणि तशा पद्धतीनं त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. मग राजकारणामध्ये त्यांनी काय केलं, पाटील, देशमुख, वतनदार, जागीरदार, राव बहादूर काळे, बरं का, शंकरराव मोहिते, अशा प्रकारची मातब्बर मंडळी एकत्र केली. आणि ह्या मंडळींच्या बरोबर ते मुळामध्ये बरं का शाहू महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन ब्राह्मणेतर समाजात कार्य करायला लागले होते. बरोबर, सामाजिक कार्य. आणि त्या ह्याच्यातनं त्यांनी म्हणजे हे सगळं केल्यानंतर ही लोकं एकत्र गेली आणि त्यांनी सांगितलं की राजकारण अवघड नाही म्हणले. बरं का, पैशानं राजकारणात सगळं करता येतं, जिंकता येतं, सत्ता बदलता येतात, तर आपण सत्तेवर येऊ शकतो. लोक आत्ता म्हणतात की गुवाहाटीला गेले, खोके घेतले, आत्ता ती पद्धत आणली. परतात की ही महाराष्ट्राच्या राजकारणात पद्धत नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवातच येत नाही, हे लक्षात घ्या. कोणाच्या भावना दुखावतील माफ करा, पण खरा इतिहास मला सांगितला पाहिजे. धनंजयशाह कुपरने पैशाच्या जोरावर सातारा नगरपालिका 20 सालापासून 40 सालापर्यंत ताब्यात ठेवली. त्याच्यामध्ये अत्यल्प समाज असणारा पारशी समाजाची त्याने 2 नगराध्यक्ष करून दाखवले. लक्षात घ्या. कराड, रेहमतपूर, म्हसवड, ज्या ज्या म्हणून नगरपालिका होत्या, ह्या सगळ्या नगरपालिकेवर धनंजयशाह कुपरची सत्ता होती. लोकर बोर्डाचा अध्यक्ष त्यांचा होता. लक्षात घ्या. शिक्षण मंडळाचा अध्यक्ष त्यांचा होता. संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात होता 40 सालपर्यंत. मी त्यांनी करून दाखवलं. आणि गंमत म्हणजे 1935 साली घटनेचा कायदा पास झाला भारतामध्ये, ज्याला आपण निवडणुकीचा कायदा असंही म्हणतो. 1935च्या कायद्यानं ब्रिटिश पार्लमेंटनं तो पास केला. भारतीयांना म्हणजे निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी संधी दिली होती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये सत्तेत भागीदारी देण्याचं प्रतिनिधित्व नावापुरतं. आता तुमच्याकडे जसं कॉप्ट असतो की नाही, मतदानाचा अधिकार नाही, पण कॉप्शनमध्ये नगरसेवक. मग तो नंतरही लावतो मा नगरसेवक. मा म्हणजे माननीय का माझी, तुम्ही अर्थ लावा. अरे अशा पद्धतीनं त्या याच्यामध्ये भारतीयांना काही प्रतिनिधित्व देण्याचं ठरलं. मग 1935 साली घटनेचा कायदा पास झाल्यानंतर 1937 साली महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यावेळेच्या मुंबई प्रांतामध्ये असेंब्लीच्या निवडणुका झाल्या. 1937 सालच्या निवडणुकामध्ये सातारा जिल्ह्यातही त्या निवडणुका झाल्या महाराष्ट्राबरोबर. तेव्हा धनंजयशाह कुपर निवडून आले. त्यांचे अनेक लोक महाराष्ट्रातून निवडून आलेले होते. पण सत्तेच्या जवळ गेले होते त्यावेळची राष्ट्रीय काँग्रेस. अर्थातच काँग्रेसकडे सत्ता आली आणि त्यावेळेचे म्हणजे मुंबई इलाका मुंबई प्रांताचे पंतप्रधान म्हणायचे, पण ते म्हणजे त्यावेळचे मुख्यमंत्री म्हणा. बरं का, खेर, बाळासाहेब खेर, बरं का, बाळ गंगाधर खेर. कोकणातनं 2 बाळ गंगाधर आले पुण्यामध्ये. एक बाळ गंगाधर टिळक, तेही राष्ट्रीय पातळीवर गेले, आणि दुसरे आले बाळ गंगाधर खेर. हे महाराष्ट्रात टॉप पातळीवर गेले. हे त्यावेळेच्या आपल्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. आता गंमत बघा, हे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांचा कारभार चालू होता. पण माझ्या आठवतं असं सांगतो मी तुम्हाला, 1937 साली ह्या निवडणुका झाल्या आणि 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपला कोणालाही, काँग्रेसला, लीगला किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधीला कोणालाही विश्वासात न घेता त्यावेळेचा व्हाईसराय लिल्लीत गो
ललित गोय यांना असं जाहीर केलं की भारत हा मित्र राष्ट्रांच्या बरोबर राहील. हा महात्मा गांधी, नेहरू, पटेल, सुभाषचंद्र बोस यांना आपल्या चळवळीचा आणि भारतीयांचा मोठा अपमान वाटला की ठीक आहे आम्ही मित्रराष्ट्राबरोबर राहू, पण आम्हाला विचारलं तरी पाहिजे होतं त्या ह्याच्यात काय करायचं. त्यावेळेचं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचं, कोट करण्यासारखं वाक्य. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेच्या एका अधिवेशनामध्ये असं वाक्य वापरलेलं आहे, साम्राज्यवाद्यांनी कितीही समर्थन केलं तरी प्रत्येक साम्राज्यवादाचा हेतू हे सत्ता हस्तगत करणं आणि सत्ता विस्तार हाच असतो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही या मित्रराष्ट्राबरोबर गेलो काय आणि हिटलर मुसोलिनी बरोबर केलं काय आमच्या दृष्टीनं. आणि त्याच्या पुढची कडी महात्मा गांधींनी केली आहे वर्धा अधिवेशनामध्ये. त्याने याच्याबद्दल काय उद्गार काढलेले आहेत की इंग्रज आले काय आणि समजा मित्रराष्ट्रांचे विजय झाला काय आणि तुमच्या मुसोलिनी आणि हिटलरचा विजय झाला काय, ते जरी आले तरी त्यांचा हुकुमशाहीवादी आम्हाला स्वराज्य देतील आणि हे आहे जे लोकशाहीवादी स्वराज्य म्हणजे पारतंत्र्य देतील, हे हुकुमशाहीवादी पारतंत्र्य देतील, कुणीही आम्हाला स्वातंत्र्य देणार नाही. म्हणून 42च्या आंदोलनाची सुरुवात झाली. हा पुढचा भाग आहे. पण ह्या वेळेला ज्या वेळेला मग त्याने महात्मा गांधींनी जाहीर केलं की 37 सालच्या निवडणुकामध्ये जी प्रांतिक सरकार आलेली आहेत त्यांनी आपले राजीनामे दिले. विनोद, जरी हे सांगितलं की पैशानं त्यावेळेला सुरुवात झाली राजकारणाची, तरी तत्वनिष्ठ आणि विचाराच्या बैठकीवर पक्की असणारी माणसं देशात होती. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये जिथे जिथे प्रांतिक सरकारं तयार झाली होती त्या सगळ्यांनी महात्मा गांधी आदेश म्हणून राजीनामे दिले आणि ती सगळी प्रांतिक सरकारे गेली. आता हे प्रांतिक सरकार नशिबाचं बघायचं, हे प्रांतिक सरकार गेल्यानंतर आता महाराष्ट्र म्हणजे त्यावेळच्या मुंबई प्रांताचा मुख्यमंत्री कोणाला करायचा तर अल्पमतात असणाऱ्या आमच्या धनजीशा कुपरला केलं. बरोबर. म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळण्याची सुरुवात धनजीशा कोपरांपासून झाली. म्हणजे आज आपण मोजतो 4 एकनाथ शिंदे आमचेच आहेत, मराठा आहे, यशवंतराव चव्हाण आमचे मराठा, पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही. ह्या म्हणजे प्रांतिक सरकार असतानाच धनजीशा कोपारे महाराष्ट्राचे म्हणजे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री त्यावेळेचे पंतप्रधान झालेले आहेत. हे पंतप्रधान झाले मग त्यांचा संपूर्ण हे भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणावर साताऱ्याच्या राजकारणावर आपोआपच पडलं ना. त्याच्यामुळं राजकारणावर पगडा हा त्यांचाच होता. 1946 का 47 साली ते वारले धनजीशा कुपर. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहेत. सातारा रोडला म्हणजे पाडळीला त्यावेळेच्या एक कारखाना उभा केला, रेल्वे आणायचा प्रयत्न केला. अनेक आपल्या इथल्या तरुणांना तिथे त्यांनी रोजगार दिलेला आहे. आज आपल्याकडे जी बोंब आहे ते सगळे सांगतात पण रोजगार नाही. नाही, पोरं आमचे पुण्या मुंबईला जात आहेत, रोजगार साताऱ्यात रोजगार नाही, या जिल्ह्यात रोजगार नाही. तो प्रश्न त्यांनी त्यावेळेला हातात घेतला होता. त्यांच्यावर किर्लोस्करनी तेच काम केलं, ओगलेनी तेच काम केलं. औंधच्या पंतप्रतिनिधी बाळासाहेबांनी याला खूप मदत केलेली आहे बरं का. बाळासाहेब अतिशय दूरदृष्टीचे होते. बाळासाहेबांनी हे ठरवलेलं होतं या उद्योगपतींना जर का चालना दिली आणि त्याला सहकार्य केलं तर माझ्याच म्हणजे राज्यातली पोरं कामाला लागतील, तरुणांच्या हाताला काम. त्या घराण्याचं आणि या घराण्याचं राजघराण्याचं खूप जवळचे संबंध होते. आता मूळ मुद्द्यावर पुन्हा येतं मी तुम्हाला सुमित्रा. मग 1947 सालापर्यंत तुम्हाला आता सांगितलं की धनजीशा कुपरचंच हे होतं. 47 सालानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरं का हळूहळू बरं का सातारा शहराबद्दल आपण बोलूया, हळूहळू काँग्रेसचं वर्चस्व वाढत गेलं. आणि हे वर्चस्व वाढत जात असताना म्हणजे मी जे मगाशी नावं घेतली मग ते आपले डॉक्टर आटले असू दे, भाऊसाहेब सोमण असतील किंवा तुमचे शंकरराव साठे असतील, हे काळाच्या ओघात मागं पडत गेले जिल्ह्याच्या राजकारणातनं. कारण त्यांना महत्त्वाचं काम हे असं होतं की ते ब्राह्मण होते. म्हणजे हा एक मुद्दा जो आहे का नाही हा कधीच तुम्ही पुसू शकत नाही बघा. भारतीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जात हा फार मोठा निकष आहे बरं का. आहे मोठा निकष आहे. सांगतात जाताचं काही हित नसतं पण ते फार महत्त्वाचं असतं. आत्ताच्या आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा आपण बघितलं अजून ते अजून चालूच आहे. ते तसे बाजूला फेकले गेले. दुसऱ्या बाजूला बहुजन समाजातले जे होते ते वेगवेगळ्या मार्गाला लागले.
मग क्रांतिसिंह नाना पाटील असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील. भाऊराव पाटलांनी शिक्षणाचा एक हे सुरू केला, रयत शिक्षण संस्थेलाच त्यांनी सगळं वाहून घेतलं. नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या ह्याच्यातनं आलेले होते, त्या ह्याच्यामध्ये नाना पाटलांनी सांगितलं की मला असं वाटलं होतं की स्वराज्याची गंगा गोरगरिबाच्या दारात जाईल. मग प्रत्यक्षात ती टाटा बिर्ला त्यावेळेची ते मोठे उद्योगपती, बरोबर जसे आज अदानी अंबानी. पण अदानी अंबानी तुलना होऊ शकत नाही नाही, होऊ ते शकत. राष्ट्रप्रेमी उद्योजक होते. उद्योजक होते. तर पण ते प्रत्यक्षात त्या भांडवलदारांच्या दारात जाताना मी बघितलेले आहे. त्यामुळे आता मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. मग ते शेका पक्ष काँग्रेस पक्ष असं करत गेले. बरेच नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचे वडील बरं का, हे देखील शेका पक्षामध्ये होते. आनंदराव चव्हाण, हे यशवंतराव मोहिते, हेही शेका पक्षामध्ये होते. बरीचशी मंडळी शेका पक्षामध्ये गेली. जोपर्यंत यशवंतरावने बेलेच राजकारण सुरू केलं नाही तोपर्यंत ही सगळी मंडळी विरोधी पक्षामध्ये होती. आता हा सगळा राजकीय उलथापालथ चाललेली असताना दुर्दैवानं सातारचे छत्रपती शाहू महाराजांचं अपघाती दुर्दैवी निधन झालेलं होतं आणि तशा सुमित्राराजे एकांगी होत्या. दुसरा भाग म्हणजे कसा, म्हणजे त्यांचा सर्वात थोरले चिरंजीव म्हणजे प्रतापसिंहराजे, दुसरे विजयसिंहराजे, तिसरे अभयसिंहराजे आणि चौथी शिवाजीराजे. बरोबर. आणि एक बहीण. ही मुलं फार छोटी छोटी होती. बरोबर आहे. मग ह्या मुलांचं संगोपन, या मुलांना चांगलं शिक्षण देणं, यांच्यावर चांगले संस्कार करणं आणि त्याचबरोबर त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या, खूप धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. मला आठवतं योगानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, मी ज्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिकवत होतो त्या महाराष्ट्र हायस्कूलची शाळा भरवायला अदालतवाडीची त्यांनी जागा दिलेली होती आणि ती जागा अदालतवाड्यातच ती शाळा भरत होती. माधवराव धुमाळेने सुरू केलेली ती शाळा होती. त्यामुळे अदालतवाड्यात कोण आलं कोण गेलं लहानपणीच मला बघायला मिळत होतं. तर ते गजानन महाराज मला वाटतं ते असे गजानन महाराजांचे ते भक्त होते. ते येऊन तिथं धार्मिक कार्य वगैरे बरीच चालायची. त्याचबरोबर सामाजिक कार्याकडे त्यांचा खूप ओढ होता. त्यांनी महिलांचं फार मोठं संघटन केलं होतं आणि महिलांचं आरोग्य, महिलांचं शिक्षण वगैरे अशा सगळ्या प्रश्नाला ते हात घालत होते. आणि त्यावेळेला असं त्यांना वाटत होतं की या 70-60 आपण जायला नको. आणि त्यांनी ती भूमिका आपली शेवटपर्यंत पाहिले टिकवलेली होती. मी तुम्हाला याच्या पुढे त्यांचं एक उदाहरण सांगेन, ती त्यांनी टिकवलेली होती. याच्यामुळं त्या राजकारणापासून लिप्त होतं. आणि त्याच वेळेला नेमकं काय केलं माहीत आहे का, यशवंतराव चव्हाण हे फार धूर्त आणि मुरब्बी नेते होते. त्यांना महाराष्ट्राची माणसाची नाडी माहीत होती. त्यांना मग एक त्यांनी जो ओळखलेलं होतं की राजघराण्याला जरी आत्ता राजकारणात नसले तरी राजघराण्याचं जे प्रेम आहे हे प्रेम जनतेच्या महाराष्ट्राच्या मनात, लोकांच्या मनामध्ये इतकं खोलवर रुजलेलं आहे की कधीच कमी होणार नाही. बरोबर आहे. अशा त्याने हे सगळं नॅक ओळखलेली असल्यामुळं त्यांनी आईसाहेबांना, म्हणजे सुमित्राराजांना पण आईसाहेब म्हणतो, आईसाहेबांना व्यवस्थित मान दिलेला होता. म्हणजे अगदी तुम्ही मग अशी सुरुवातीला म्हटलं ना की फॉर्म भरायला जाताना तिथं नाही करायचे, अगदी खरी गोष्ट आहे. फॉर्म भरायला जाताना त्यांच्याकडे यायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांच्या संमतीनंच मी फॉर्म भरतोय, आशीर्वादानंच फॉर्म भरतोय असं जाहीर करायचे आणि मग ते फॉर्म भरायचे. मुळामध्ये यशवंतराव चव्हाण हे बऱ्याच जणांना वाटतं की सातारा जिल्ह्यात सातारमधूनच निवडून येत होते. यशवंतराव चव्हाणांची पहिली सातारची निवडणूक ही 1980 सालची, माफ करा 1971 सालची. 71 बरं का, 71 नाही 67. 1967 साली ते लोकसभेला सातारमधून उभे पहिल्यांदा. त्याच्या आधी ते कराड उत्तरमधून निवडून येत होते. बरोबर. 1962ला चीनचं ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला चीनच्या युद्धामध्ये नेहरूंनी त्यांना केंद्रामध्ये बोलवून घेतलं आणि संरक्षण मंत्री केलं. त्यावेळेला ते नाशिकमधनं बिनविरोध निवडून आलेले होते, सातारमधून नाही. मग 1962 नंतर पहिली निवडणूक लागली लोकसभेची 67 साली. बरोबर. 67 साली ते सातारमधनं उभे राहिले लोकसभेला, कारण आता ते केंद्रात गेलेले होते. बरोबर आहे. कारण 60 साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बरोबर. म्हणजे द्विभाषिक राज्य संपल्यानंतर पूर्ण मराठी भाषिक राज्य तयार झालं, त्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. मग त्यांना 62 साली तिथं बोलवून घेतल्यानंतर मग इकडे कन्नौज वगैरे हा तो भाग वेगळा आहे. त्यांना तिकडे घेतल्यानंतर ते केंद्रात दिलेले ना. मग आता त्यांना केंद्रातनं परत ते राज्यात येणार नाहीत ना. बरोबर. म्हणून त्यांना लोकसभेची जागा पाहिजे होती. ह्या लोकसभेच्या जागेवर त्यांनी, म्हणजे सातारची लोकसभेची जागा आहे ना, ही जागा त्यावेळेला किसनवीरांच्याकडे होती.
ते खासदार होते. 67 साली 62 साली किसनवीर क्रांतिजी नाना पाटलांचा पराभव करून निवडून आले. 57 सालापर्यंत क्रांतिजी नाना पाटील निवडून येत होते. बरोबर. 62 सालच्या युद्धामुळे कॉम्रेड कम्युनिस्ट असा काय प्रचार झाला असेल, त्यांचा पराभव झाला. तरी नाना पाटील मोठ्या मनानं म्हटले, मला अजिबात वाईट वाटत नाही, काय एक स्वातंत्र्य सैनिक निवडून आला. बरोबर. इतकी मोठी मनं होती त्यावेळच्या माणसांनी. किसनवीराला मिठी मारली. बरोबर काय हे जे आहे हे आताच्या राजकारणात घरं जाळा, गंजी पेटवा, तोडा मोडा फोडा हे राजकारणात आले. ती एक राजकीय संस्कृती महाराष्ट्राची फार उच्च दर्जाची होती. खरं. विनोद गायकवाड ते वाचलं ऐकलं आठवतं ना, वाटतं कुठं नेलाय माझा महाराष्ट्राच्या म्हणतात. खरं. कुठं जाऊन बसले आपण. तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्या मतदारसंघातनं म्हणजे कराडमधनं उभे राहिले आनंदराव चव्हाण. कराड लोकसभा मतदारसंघात. कराड दोन लोकसभा मतदारसंघ होते. एक कराड लोकसभा मतदारसंघ, एक सातारा लोकसभा मतदारसंघ. आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले यशवंतराव चव्हाण. तर यशवंतराव चव्हाण म्हणजे इथं निवडणुकीला 67 साली उभं राहिल्यापासून आईसाहेबांच्या आधीमध्ये भेटेल जायचंच, पण आईसाहेब यांच्याकडे जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांचे आशीर्वाद द्यायची आणि मग जाऊन फॉर्म भरायची. हा यशवंतरावचा रिवाज होता. त्या पद्धतीने शेवटपर्यंत वागले. राजघराण्यात एक प्रकारे सगळे बाकी दादासाहेब जगताप असतील, बाळासाहेब देसाई असतील, किसनवीर आबा असतील, बाबुराव घोरपडे असतील, हे सगळे आईसाहेबांचा मान राखून होते. आणि ह्यांना कळूच द्यायचं नाही की तुम्हाला किती लोक मानतात. ते एक उदाहरण म्हणून एक विषय निघाला म्हणून सांगतो बरं का. आम्ही औरंगाबादला गेलो होतो बरं का. ह्या राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले होते, उदयनराजे होते. आणि आम्ही तिथून येताना कोणीतरी सुचवलं की इथं शनी शिंगणापूर आहे वाटेत नगरच्या तिथं, तर तिथे आपण जाऊन येऊया. हे जरा धार्मिक प्रवृत्ती असल्यामुळं आईसाहेब कल्पनाराजे भोसले आपण जाऊया म्हणले. ठीक आहे. आम्ही बाहेर गेलो. ते तिथं त्यावेळेला स्त्रियांना हे करत नव्हते, प्रवेश बंद होता. ह्या थांबल्या म्हणले प्रवेश बंद मी नाही. ते सगळे आले तिथले काय पंत पुजारी काय नाही म्हणले, तुम्हाला कसला प्रवेश बंद, तुमच्यामुळे तर हे देवस्थान आहे. आणि त्यानं तिथं प्रवेश दिला. आता आमचा त्या आत बघण्यात वगैरे बराच वेळ गेला. तोपर्यंत गावामध्ये बातमी गेली की सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले इथं आलेले. आम्ही बाहेर येतो तर विनोद अशा फटाकड्याच्या माळा लागलेल्या होत्या आणि 5-50 हार घेऊन लोक उभे होते. 1000-1200 लोक जमा झाले होते आमच्या स्वागताला. मी त्याच वेळेला राजा म्हणलं, राजे बघितलं काय इमेज आहे तुमची, महाराष्ट्र आतुरलं आहे तुमच्याकडे नेतृत्व द्यायला, बघा म्हणलं. मुद्दा वेगळा, पण अशी त्यांच्याबद्दल एक प्रकारे लोकमानसामध्ये एक प्रकारचा आदर आणि प्रेमाची भावना आहे. तर आपण कुठं आलो होतो? सुमित्राराजे. सुमित्राराजेंना ती कळूच द्यायचं नाही. असं होता काय झालं की दादा महाराजांना म्हणजे प्रतापसिंह महाराजांना सातारकर लोक प्रेमानं दादा महाराज म्हणतात. आपण त्या मुद्द्यावर येऊ. आपण आता हा भाग इथं संपवूयात. बरं. की एकूण उदयनराजेंचे वडील दादा महाराज म्हणजे प्रतापसिंह महाराज हे राजकारणात येण्यापूर्वीची सगळी परिस्थिती आपण जाणून घेतली. आता हा भाग आपण इथंच समाप्त करू आणि मग दुसरा भागाकडे आपण जाऊया. तर किरण मानेंकडून आपल्याला त्या काळातल्या सातारा जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाचं, महाराष्ट्राचं किंवा देशाचं एकूण प्रतिबिंब काय उमटत होतं हे सगळं किरण मानेंनी आपल्याला सांगितलं. म्हणजे थोरले प्रतापसिंह महाराज, 2 प्रतापसिंह राजे शिवाजी महाराजांच्या राजघराण्यामध्ये जन्माला आलेले आहेत. एक थोरले प्रतापसिंह महाराज की ज्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि त्यांचं राज्य इंग्रजांनी पदच्युत केलं आणि जे मराठ्यांचं साम्राज्य संपलं ते 1839 संपलं असं किरण मानेंनी आत्ता आपल्याला सांगितलं. जे 1818 संपलं असं आपण समजतो ते 1839 संपलेलं होतं. आणि 1849 म्हणजे प्रतापसिंह महाराजांच्या निधनानंतर आप्पासाहेबांच्या निधनानंतर. आणि नंतर जे राजघराण्याचं राजकारणामध्ये पदार्पण झालं ते थोरले प्रतापसिंह राजे नव्हेत तर ते उदयनराजेंचे वडील प्रतापसिंह महाराज, त्यांना दादा महाराज म्हणून आपण संबोधतो. तर त्यांच्याविषयीचा भाग आपण दुसऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या ह्या
पॉडकास्टमध्ये आपण किरण माने सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.